परभणीमधल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणामध्ये हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं मोठा निर्णय दिलाय। सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणामध्ये पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत। परभणीमध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला। त्यामुळे पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले। सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीमध्ये मृत्यू झाला, पोलिसांवर गुन्हा दाखल करा। सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कोठडीमध्ये बेदम मारहाण झाली। मारहाणीमध्ये शरीरावर जवळपास 24 जखमांच्या खुणा आढळल्या। आठवडाभरामध्ये गुन्हा दाखल करून तपास पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवा, पोलीस अधीक्षकांना निर्देश देण्यात आले। 7 डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून आपला अहवाल दिला, पण तो बाजूला ठेवून सीआयडीच्या तपास अधिकाऱ्यांनी केएम रुग्णालयामधल्या डॉक्टरांचं मत का घेतलं यावर देखील कोर्टानं आक्षेप घेतलाय। या प्रकरणामध्ये आणखी काही प्रतिज्ञापत्र सादर करायचे असल्यास 2 आठवड्यामध्ये सादर करा, असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले। इनकी जी कस्टोडियल डेथ हुआ था उसके बारे में रिट पिटीशन और बम्बई हाई कोर्ट के औरंगाबाद बेंच के सामने दाखिल की गई थी, पेश की गई थी। उसकी सुनवाई हुई और आज सुबह जो है इंटीरियम ऑर्डर कोर्ट ने दे दी है और उस कोर्ट के ऑर्डर में उन्होंने ये कस्टोडियल डेथ है इसको माना है। सोमनाथाचं खून झाल्यापासून प्रकाश आंबेडकर साहेबांनी पूर्ण काळजी घेतली, पूर्ण लक्ष घातले, म्हणून आज मला न्याय भेटला कोर्टापासून। कोर्टाला पण माझा धन्यवाद। आणि ते जे पोलीस कर्मचारी असू कुणी असू ह्यांना शिक्षा कठोरात कठोर शिक्षा देवा, माझी हीच मागणी आहे। 10 डिसेंबरला परभणीमध्ये एका माथे फिरूंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली। या घटनेचा निषेध म्हणून 11 डिसेंबरला परभणी बंदला हिंसक वळण लागलं, ज्यामध्ये काहींना अटक केली गेली, ज्यामध्ये लॉच्या अंतिम वर्षाला असलेला 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी याचा देखील समावेश होता। पण पोलीस कोठडीमध्ये सूर्यवंशीचा मृत्यू झाला। मात्र पोलिसांच्या मारहाणीमध्येच सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता। अखेर कोर्टानं पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। हा पोलिसांनी केलेला खून आहे अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस आम्ही मानली आणि म्हणून पोलिसांवर गुन्हे दाखल करा अशी आमची आणि मागणी होती। एका तरुण वकिलाचा बळी घेण्याचं पाप या राज्यातील राज्यकर्त्यांनी केलं होतं। यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्हाला मुळीच नव्हतीच, पण ती अपेक्षा न्यायालयाने पूर्ण केली। माझ्या स्वतःला आज बरं वाटतंय, ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन असतं ना, की एका गरीब भांडी घासणाऱ्या आईचा मुलाचा मुद्दा मी इथे लावून धरला। आज कोणी कसं का होईना कोर्टाने सांगितलं तो अपघाती मृत्यू नाही, त्याला मारला आहे आणि ज्यांनी मारलाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। हा मला वाटतं की आमचा विधानसभेतील आमच्या लढाईला यश मिळालं आहे आणि असंच गरिबांसाठी आम्ही लढत राहू। सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं। आता पुढची सुनावणी 30 तारखेला आहे। त्याआधी आठवडाभरातच गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिले। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।